वगळता इतरत्र कुठेही आंदोलन करण्याची परवानगी जी आहे ती मराठा आंदोलनकर्त्यांना नाहीये। त्यामुळे आज प्रशासन कशा पद्धतीने कोर्टाच्या नियमांचं अंमलबजावणी करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जी वाहनं संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधवांची आलेली आहेत, ही वाहनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या या मेन मुख्य चौकामध्ये लागल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सकाळच्या वेळेस अनेक जण नाश्ता देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। अनेक फळं वाटप असतील किंवा जो नाश्ता गावावरून काही गाड्या भरून आलेल्या आहेत, त्या गाड्या संपूर्ण ह्या चौकामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 12 वाजेपर्यंत खरं तर हा संपूर्ण चौक जो आहे, संपूर्ण मुंबईतील रस्ते जे आहेत ते खाली करण्याचे आदेश जे आहेत ते आदेश देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे प्रशासन कशा पद्धतीने अंमलबजावणी करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी संपूर्णपणे उपचार घेण्यासाठी नकार दिलेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी त्यांची तब्येत जी आहे ती खालावत चाललेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की अजून देखील मुंबईतल्या काही नक्कीच निवृत्ती, नक्कीच अपडेट्स घेत